और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। हम अभी से क्या पता है क्या हमारे दिल में है, हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजुए का दिल में है। मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अमित शाह की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। आरएसएस की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी। शिक्षणाच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा, शिक्षणाच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा, शिक्षणाच्या हक्काचा नाही कुणाचा बापाचा। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम। शिक्षणाच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे। विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणारं भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे विद्यार्थ्यावरती अमानुष लाठीचार्ज करणारं भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अमित शाह होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अमित शाह तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। नरेंद्र मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। तानाशाही भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। विद्यार्थ्यांचा खून गाणारा भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। लहान मुलांना लाठीचार्ज करणारा भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। लहान मुलांचं रक्त काढणारा भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अमित शाह राजीनामा दो, राजीनामा दो। शिक्षण मंत्री राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। नरेंद्र मोदी राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। मोर्चा काढण्यात आलेला आहे। जे दिल्लीच्या संसदवर झालेलं आहे, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालाय, ते पहिला विद्यार्थी होते, ते कोणी आतंकवादी नव्हते जो असा नराधम त्यांच्यावर हल्ला केला गेला। आज तुम्हाला याच्या अगोदरही आंदोलन झालेले आहे। महात्मा गांधींच्या टाइम आंदोलन झालं, ब्रिटिश सरकारने त्यांचं आंदोलन 4 दिवसात उचललं गेलं। आपल्या अण्णा हजारेंचं आंदोलन होतं, तेही ते काँग्रेस सरकार कानावर आहे ना उवा सुद्धा रेंगत नाही अशी सरकार, बेशरम सरकार झालेली आहे। आज सोहम वांगचुक जे बसलेले उपोषणाला, त्यांना बळजबरदस्तीने जे उचललं आहे आणि ज्या विद्यार्थी 30 विद्यार्थी ज्यांचे जीव गेलेले आहे, असे जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांना आम्ही राजीनामा मागत आहे। आणि ही फक्त सुरुवात आहे, गल्ली बोळ्यामध्ये हे आंदोलन सुरू करणार आहे आणि ह्या सरकारचा मी तीव्र निषेध करत आहे। तुमच्या संघटनेच्या मार्फत काही म्हणजे उपोषण वगैरेची तयारी करण्यात आली आहे का? अजून तर सुरुवात नाही, पण ही बोलले ना ही सुरुवात आहे। उपोषण प्रत्येक मुंबईला जागोजागी जिल्ह्यामध्ये आमचे उपोषण DYFI चे चालू आहे सगळीकडे। आणि जर या सरकारचे कानावर अजूनही बोलते ना यांची हेल्याची कातडी झालेली आहे, जर यांनी जर समज नाही घातली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही।
आज मी 3 दिवस झालं टीव्ही बघते आणि ज्यावेळेस त्या मुलांना मारल्यानं खूप वाईट वाटलं. अक्षरशः मी रडत पण होते की म्हणजे किती छोटे मुलं 10 वर्षाचे, 12 वर्षाचे, 18 वर्षाचे, यांना अन्याय म्हणजे काय, हे जे आपला देश आहे, सरकार आहे, यांनी अन्याय कसा करायचा हा मुलांना दाखवून दिलेला आहे आणि यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं हे पण ह्या घटनेमुळे कळालेलं आहे. पण सरकारला तरी पण जाग येत नाहीये. गलती तर कुठंतरी मला आपली हे वाटतं की आपण त्यांना त्या शासनावर नेऊन बसवलेलं आहे. जर त्याला शिक्षणाचं काही महत्वच नाहीये तर मग आपल्या लोकांनी का निवडून द्यायचं अशा अनपढ लोकांना, ज्याला शिक्षणाचं क म्हणता ढ पण कळत नाहीये. आज या मुलांना एवढं मारलं, त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे आणि आज जे मुलं आपल्या घर परिवारापासून खूप लांब गेलेले असतात, 2-2 वर्षे, त्यांना खुशी काय माहित नसते, जेवण काय घरचं काही माहित नसतं, 24 तास अभ्यासात असतात. पण ज्यावेळेस पेपर फुटतो त्यांच्या आईवडिलांनी जे कर्ज केलेलं असतं कुठं तरी त्या मुलांना वाईट वाटतं आणि डायरेक्ट ते फाशी देऊन टाकतात. तरी पण आपल्या सरकारला त्याची जाण नाहीये. आज 22 मुलं गेले पण सरकार तर झोपेतच आहे ना. त्याला काय करायचं, आज कोण मेलं, गरीब मेलं की श्रीमंत मेलं, त्याला कशाची गरज नाहीये. त्या दिवशी एवढा आपला 20 तारखेला मोर्चा होता पण त्यावेळेस तो चुपचाप निघून गेला. कशासाठी अशा सरकारला तर परत कधी निवडून आणायला पण नाही पाहिजे. मला तर खूप वाईट वाटतं हे आपल्या देशाचं. मला खूप बोलायचं आहे पण मी बोलू शकत नाही कारण माझा थरका फुटतो. पण मला खूप वाईट वाटतं. जय भीम, जय संविधान. त्या शास्त्रज्ञाला ते लोक किती नालायक आहेत, त्या शास्त्रज्ञाची किती इज्जत करायला पाहिजे. असे लोक आपल्याला भारतात परत भेटणार आहेत का? हे लोक गेल्यानं परत भेटणार आहेत का? हे अनपढ गवार असे बसलेत गादीवरती. अमित शहा झालं, मोदी झालं, अकलीचा पत्ता नाही, मोठ्या गादीवर जाऊन बसलेत. हे आज जे आपल्या देशाचे नागरिक आहेत, देशाचे नागरिक होणार आहेत, त्यांना असं मारून तुम्ही लपवताय. आज माझ्या मुलीला विचारलं मी, बाई तू परीक्षा देते का? ती डायरेक्ट म्हणते नको मग, मी असे जरी मारताय तर कशाला परीक्षा देऊ, बरं आपला प्रायव्हेट जॉब आपला बस झालं ना. अरे तुम्ही लेकरांचं शिक्षण घेताय, त्यांच्या डोक्यात हे भरवताय की अन्याय करा अन्याय, बना गुंड. नालायक कुठल्या अशा लोकांचा खूप निषेध करायला पाहिजे, सर्वांनीच करायला पाहिजे. ज्यावेळेस हे लोक 500 रुपये तुमच्या दारात घेऊन येतात ना, हे 500 रुपये तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. नालायक लोकांना लाजा वाटतात, मोर्चा घेऊन निघतात. द्या वोट. कशासाठी वोट पाहिजे तुम्हाला? हे असं मुलांना मारण्यासाठी? यानंतर हे शिका, ज्यावेळेस तुमच्या दारात 500 रुपये घेऊन येतात ना, तुम्ही येऊ नका म्हणा आम्ही तुम्हाला 500 रुपये देतो. आज जर एक इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर बनले तर भीक मागायची गरज आहे का आपल्या लोकांना? कळत नाही. 500 रुपये गोड वाटतात त्यांना घेताना. जय भीम, जय संविधान. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.